उद्धव ठाकरे यांना धक्का देणाऱ्या 6 खासदारांच्या चर्चेत अनेक नावं आहेत, पण एक नाव असं आहे ज्यामुळे मातोश्रीवरची चिंता ही सर्वाधिक वाढली असेल. कारण हा नेता फक्त खासदार नाही, तर ठाकरेंच्या अत्यंत जवळचा, विश्वासू आणि अनेकदा जिगर का तुकडा मानला गेलेला चेहरा आहे. आणि जर हाच नेता आज वेगळा मार्ग निवडत असेल तर तो केवळ एका खासदाराचा निर्णय नाही, तर ठाकरेंच्या राजकीय किल्ल्यात पडलेली सर्वात मोठी भगदाड मानली जाते. ते नाव म्हणजे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तब्बल 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरते. या चर्चांना आता जवळपास निश्चित स्वरूप मिळत असल्याचं बोललं जात आहे. मात्र या 6 खासदारांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर. कारण ओमराजे निंबाळकर हे केवळ खासदार नाहीत, तर उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील नेते मानले जातात. त्यामुळे त्यांची संभाव्य एक्झिट ही ठाकरे गटासाठी सर्वात मोठी राजकीय हानी मानली जाते. आज सकाळीच दिल्लीत पत्रकार परिषद घेत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर मोठा दावा केलाय. राऊत म्हणाले की खासदारांवर विविध प्रकारचे दबाव आणले जात आहेत आणि ओमराजे निंबाळकर यांच्या बाबतीतही अशीच माहिती समोर आली आहे. राऊत यांच्या दाव्यानुसार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा खटला गेली जवळपास 20 वर्ष सुरू आहे आणि या खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर राजकीय दबाव आणला जात असल्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे. पण प्रश्न असा आहे की कोण आहेत ओमराजे निंबाळकर आणि त्यांना ठाकरे गटासाठी इतकं महत्त्वाचं का मानलं जातं? ओमराजे निंबाळकर यांनी अतिशय कमी वयात राजकारणात स्वतःचा ठसा उमटवला. वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी त्यांनी जिल्हा परिषदेत सत्ता समीकरण बदलून आपलं नेतृत्व सिद्ध केलं. स्थानिक राजकारणातील हीच ताकद पुढे त्यांच्या मोठ्या राजकीय प्रवासाचा पाया ठरली. 2009 साली त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि विजय सुद्धा मिळवला. विशेष म्हणजे त्याच काळात धाराशिवची जागा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली. त्यामुळे काँग्रेसमध्ये राहून पुढे जाण्याचा मार्ग बंद झाल्याचा पाहून ओमराजेंनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेनं त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि ओमराजे निंबाळकर आमदार म्हणून निवडून आले. यानंतर त्यांचा शिवसेनेतील प्रभाव सातत्यानं वाढत गेला. 2014ची विधानसभा निवडणूक मात्र त्यांच्यासाठी धक्कादायक ठरली. या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पण राजकारणात पराभव हा शेवट नसतो, हे ओमराजेंनी पुढे दाखवून दिलं. 2019 आणि 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी धाराशिव मतदारसंघातून विक्रमी मताधिक्यांनी विजय मिळवत स्वतःचं राजकीय वजन सिद्ध केलं. त्यामुळेच आज ते मराठवाड्यातील प्रभावी नेत्यांपैकी एक मानले जातात. मात्र आता हेच ओमराजे निंबाळकर जर ठाकरे गटापासून दूर गेले तर तो केवळ एक खासदाराचा पक्षांतराचा निर्णय राहणार नाही, तो उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरील विश्वासाला बसलेला मोठा धक्का मानला जाईल. कारण राजकारणात संख्या महत्त्वाची असतेच, पण काही नेत्यांचं राजकीय वजन हे त्यांच्या संख्येपेक्षा कितीतरी मोठं असतं आणि ओमराजे निंबाळकर हे त्यापैकीच एक नाव मानलं जातं. आता पाहायचं हेच की दिल्लीत सुरू असलेल्या या राजकीय घडामोडी अखेर कोणतं वळण घेतात आणि या खासदारांचा पक्षप्रवेश नक्की कधी होणार? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहायला विसरू नका पॉलिटिकल महाराष्ट्र.